फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक आणि खरं तर कस्टमरला नवीन काहीतरी आयडिया द्यायची असते। सो डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही। सो आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन सांगणार आहे आणि ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने। म्हणजे जरी कोणी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन सहज बनवता येईल। सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त ब्लाउज डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। ऍक्च्युली कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, काठाचा ब्लाउज आहे आणि इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने ह्या डिझाइनसाठी कटिंग स्टिचिंग करावी हे सहज लक्षात येईल। तर बघा ब्लाउजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण टाकलेला आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे घेतलेला आहे 5.5 इंचाचा। 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून टाकायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, 8 अधिक 1.5 असं टोटल 9.5 अशा पद्धतीने मार्किंग करून आपण इथे हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा मग ब्लाउजचा बॅक पार्ट मी साईडला ठेवते आणि गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर मी इथे 10ला मार्किंग केलेली आहे। पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आता आपल्याला बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो। ठीक आहे, त्यानंतर आता जो काही आपला गळ्याचा आकार आहे तर तो आपल्याला ड्रॉ करायचा। तर बघा इथून खालच्या साईडने आपल्याला एक मार्किंग करायची आहे 2 इंचाची। त्यानंतर आता त्याच्यावरती पुन्हा 1 इंच मार्किंग करून घेतलेली आहे। ही या पद्धतीने लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे गळ्याचा शेप ड्रॉ करायचा आहे। बघा इथून आधी मी गोलाकार ड्रॉ केला छोटासा, म्हणजे मग वरून गळ्याचा आकार देणं सोपं जावं यासाठी। आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने मग इथे गळ्याची मार्किंग आपण इथे करून घेतली। बघा तर तुम्हाला जर साईडने वाटत असेल तर तुम्ही अजून थोडासा डीप घेऊ शकतात, पण मी एवढाच घेतलेला आहे। आणि आता ही लाईन आपल्याला बघा इथे अटॅच करायची आहे। जो काही गोलाकार आहे ना शेप ते थोडासा बाहेरून म्हणजे थोडासा ब्रॉड तयार व्हावा यासाठी। ठीक आहे, तर आतली लाईन नकोय आता। तर बघा आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तर याच्यावर आपल्याला एक्झॅक्टली इथे कटिंग करायची आहे। ऍक्च्युली हा मधला वेगळा पॅच आहे आणि मेन आपला गळा वेगळा आहे। तर बघा मग इथे वेगळ्या चॉकने तुम्हाला थोडीशी मार्किंग करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कुठला गळा आहे हे लक्षात येईल। तर बघा मग येलो कलरचा हा चॉक आहे, तर हा आपला मेन गळा आहे। आणि त्यानंतर आतमध्ये जी काही मार्किंग आहे तर हा आपला पॅच आहे। तर थोडा वेगळ्या पॅटर्नचा हा आपला गळा आहे आणि ब्लाउज खूप सुंदर तयार होणार आहे। तर सगळ्यात आधी आता काय करायचं, ही जी काही मार्किंग आहे तर ही आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे, कारण की कॅनव्हास पेपर लावूनच आपण ही गळ्याचा शेप आणि पॅचवर्क वगैरे सगळं बनवणार आहोत। तर डबल फोल्ड करून या पद्धतीने ठेवून घ्यायचं। त्यानंतर बघा वरती फेंट मार्किंग दिसते, तर स्केच पेनच्या सहाय्याने आपण इथे मार्किंग करून घेऊयात। हे बघा तर वरच्या साईडची पण केली। त्यानंतर जो काही आपला मेन गळा आहे ना तर त्या गळ्याची सगळ्यात आधी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, आता बघा कॅनव्हास पेपरची एका साईडची मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर ती सुद्धा आता आपण इथे डार्क करून घेऊयात, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडचा शेप आपला सेमच यावं, वर खाली तिरकं वगैरे व्हायला नको यासाठी। ठीक आहे, आता एवढी मार्किंग झालेली आहे तर 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आपण हा गळा इथे कॅनव्हास पेपरचा कट करून घेतला। आता यानंतर जो काही आपला मधला पॅच आहे तर तो आपल्याला इथे कट करायचा आहे। त्यासाठी बघा मी पुन्हा इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, तर तो सुद्धा इथे डबल फोल्ड करायचा, बरोबर इथे सेंटरला ठेवायचा आणि जो काही आपला मधला शेप आहे ना
तर तो बघा फेंट दिसतोय, तर तो फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायचा आहे, बाकीचं काहीच नाही. बघा मी इथे तर पट्टीच्या सहाय्यानेच लाईन ड्रॉ केली, म्हणजे एकदम स्ट्रेट आपला व्यवस्थित तिथे मार्किंग व्हावी यासाठी. ठीक आहे, एवढी आता मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं, तीच मार्किंग बघा इकडच्या साईडला सुद्धा दिसते, तर ती सुद्धा आपण इथे आता ड्रॉ करून घेऊयात इथून इथपर्यंत. आता हा झाला आपला परफेक्ट जो काही पॅच तयार करायचा आहे तो. आता सगळ्या साईडने आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे, खाली आणि वर थोडं कमी ठेवायचं आहे, पण साईडनी जास्त ठेवायचं आहे. ठीक आहे, खाली वर पाव इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, फक्त साईडने आपल्याला जोडण्यासाठी जास्त मार्जिन लागणार आहे. तर अशा पद्धतीने आता आपण हे संपूर्ण इथे कट करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. तर बघा मग हे जोडण्यासाठी सगळ्यात आधी आता आपल्याला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावर आपला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे. आणि आता त्यावर आपण ठेवणार आहोत कॅनव्हास पेपरचा जो काही बेसिक गळा आहे आपला मेन गळा तो. तर बघा त्याचा सेंटर आणि अस्तरचा सेंटर व्यवस्थित मॅच करायचा आहे. आणि सगळ्यात आधी आपण एक मध्यभागी टिप टाकून घेऊयात, जेणेकरून काय होईल की कडेची टिप मारताना आपला कॅनव्हास पेपर, अस्तर, मेन फॅब्रिक काहीही हलणार नाही आणि परफेक्ट असा आपला गळा बरोबर सेंटर पासून व्यवस्थित रेडी व्हावा यासाठी. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, आता जी काही गळ्याची एक्झॅक्टली मार्किंग केलेली आहे तर बरोबर त्यावरच आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे. इथून इथपर्यंत टाकल्यानंतर इथून खाली पुन्हा बघा व्यवस्थित गोलाकार शेप इथे द्यायचा आहे. आणि इथून बरोबर म्हणजे जशी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच टिप मारायची, कारण की जशी तुम्ही टिप मारणार तसाच तुमचा गळ्याचा आकार तयार होणार आहे. त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला सुद्धा आपण साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टिप मारून घेऊयात. या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं. त्यानंतर एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे कमरेच्या साईडला तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात. आणि त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा अस्तर, कॅनव्हास पेपर, मेन फॅब्रिक जे काही एक्स्ट्रा आहे ना तर ते कट करायचं आहे. फक्त एक लाईन एवढं मार्जिन ठेवायचं आहे, जास्त ठेवण्याची इथे गरज नाहीये. ठीक आहे, त्यानंतर आता आपण ह्या शेपला छोटे छोटे कट्स मारून घेऊयात, जेणेकरून आपण ज्यावेळेस हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच तो व्यवस्थित फोल्ड व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा गळा कुठलाही असो शक्य ती छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. आणि बघा मग ह्या पद्धतीने आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे. तर व्यवस्थित कानाकोपरे बाहेर काढायचे आहे बघा, इकडचा पण आणि इकडचा पण. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीची ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आठवणीने व्यवस्थित फॉलो करायची आहे. इथपर्यंत टीप मारल्यानंतर आता खाली गोलाकार शेपला व्यवस्थित मारून घ्यायची आहे बघा. आणि त्यानंतर इथून पुन्हा वरच्या साईडला. ठीक आहे, हे बघा तर एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण बघा इथे गळ्याला दाबटीप दिलेली आहे आणि गळ्याचा आकार सुद्धा एकदम व्यवस्थित असा छान आलेला आहे. त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घेताच आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा मग व्यवस्थित ह्या पद्धतीने. आणि आता प्रॉपर फिनिशिंग सहित एवढा पार्ट रेडी झाल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण बघा हे जे काही मार्जिन आहे तर हे आपण कुठेही ऍड केलेलं नसतं. आणि अजून महत्वाचं म्हणजे टीप टाकताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे थोडीशी काळजी घ्यायची आहे. आता यानंतर आपला जो काही एक्स्ट्राचा आहे मेन फॅब्रिक कडेकडेने ते आपण कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करून घेऊयात. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. सो त्यामुळेच मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. ठीक आहे, आता आपला एवढा पार्ट इथे रेडी झालेला आहे. सो एवढा पार्ट सध्या मी आता साईडला ठेवून घेते आणि आपला जो काही पुढचा पॅच आहे तर तो आता आपण इथे रेडी करून घेऊयात. तर बघा मग हा पॅच सुद्धा आपण ब्लाऊजचाच कपड्याचा बनवणार आहोत. तर त्यासाठी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतला. सगळ्यात आधी मेन फॅब्रिक ठेवायचं, त्यावर अस्तर आणि आपला मेन जो काही कॅनव्हास पेपरचा पॅच आहे तो ठेवायचा. आणि हा जो काही वरचा गोलाकार शेप आहे तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला सगळ्यात आधी इथे एक
टीप टाकून घ्यायची आहे बघा. तर थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे, तर एक्स्ट्राची टीप सुद्धा टाकायची. त्यानंतर हा खालचा जो काही शेप आहे म्हणजे जो आपण पट्टीच्या साहाय्याने डायरेक्ट ड्रॉ केला होता बघा तो, तर त्यावर आता आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा ती टीप सुद्धा एकदम व्यवस्थित सरळ आली पाहिजे याची आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. म्हणजे फक्त वरचा गोलाकार शेप आणि ह्या खालच्या लाईन एवढीच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. आता यानंतर बघा काय करायचं, आपल्याला जे काही इथल्या वरच्या शेपचं एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा इथे खालचं सुद्धा कट करायचं आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे. आणि हे साईडचं सुद्धा आपण कट करून घेऊयात. फक्त जेवढा कॅनव्हास पेपर आहे तेवढंच आपल्याला इथे ठेवायचं आहे. त्यानंतर आता याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, खालच्या शेपला सुद्धा आणि वरचा गोलाकार शेपला सुद्धा. आता बघा इथे कट्स मारून झालेले आहेत आणि आता आपण हा पॅच इथे सरळ करून घेऊयात. तर बघा अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदम अलगद अलगद आपल्याला ते ओढून घ्यायचं आहे, खूप जोरात ओढायचं नाहीये. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. गोलाकार शेपला टीप मारल्यानंतर इथे लगेच खालच्या साईडला सुद्धा आपण टीप टाकून घेऊयात बघा, इथून इथपर्यंत आणि त्यानंतर इथून इथे स्ट्रेट खाली. आणि कडेने सुद्धा आता टीप टाकून आपण हे जॉईन करून घेऊयात इकडच्या साईडने सुद्धा. ठीक आहे. तर बघा मग आता फायनली आपण हा पॅच इथे रेडी करून घेतलेला आहे. आता यानंतर काय करायचं आहे, हा जो काही वरचा आणि खालचा शेप आहे ना तर हा ओपन टाईप राहणार आहे. तर त्यासाठी आपण इथे एक लेस लावून घेणार आहोत. तर इथे बघा मी मोती लेस घेतलेली आहे. तुम्ही रेग्युलर एखादी लेस लावली किंवा सिंपल गोल्डन पाइपिंग केली तरी सुद्धा चालणार आहे, पण मी इथे ही जी काही मोती लेस आहे तर ती लावून घेणार आहे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मोती लेस साठी सिंगल फूट लागतं, तर ते इथे मी बसवून घेतलेलं आहे. कारण की रेग्युलर फूटने मणी तुटतात आणि ते व्यवस्थित एक लाईन मध्ये लागत नाही. तर बघा मग या पद्धतीने व्यवस्थित ते पकडायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस ही मनी लेस म्हणजे मोतीची लेस आपण लावतो तर त्याचा सपोर्ट असतो त्याला, तर तो सपोर्ट पूर्ण आपल्या टीपमध्ये गेला पाहिजे आणि फक्त मोती मोतीच दिसले पाहिजे, जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते, डिझाईनला छान असं लुक येतं. तर ही लावण्यासाठी कसं लावायचं वगैरे तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, पण तरी सुद्धा मी सांगते की सिंगल फूट जर घेतलं तर बरोबर लागले जातं. बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित लागलं गेलेलं आहे, फक्त मनी मनी दिसतंय. आता हे जी काही माझी लेस आहे तर ही ऍक्च्युली बघायला गेलं तर डबल लेअर मधली आहे, म्हणजे सिंगल मनीची पण मिळते, ही डबल वाली आहे. आणि बघा जिथे हे अशा पद्धतीने जर कट्स मारून डायरेक्ट लावायची जर, कारण ही मोती लेस फोल्ड होत नसते आपल्या रेग्युलर लेस सारखी, त्यामुळे मग ती डायरेक्ट कट करून लावावं लागते, तरच प्रॉपर फिनिशिंग सहित ती रेडी होते. तर बघा मग या पद्धतीने हा पॅच आपला एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे. आता यानंतर आपल्याला हा रेडी झालेला पॅच इथे लावून घ्यायचा आहे. तर बघा मग आधीचा जो काही आपला म्हणजे कटिंग करतानाचा मधला पार्ट होता ना तर तो इथे ठेवायचा आहे आपल्याला बरोबर सेंटरला. बघा ह्या पद्धतीने म्हणजे कडेची आपल्याला मार्किंग करता येईल आणि तेवढं मार्जिन ठेवून आपल्याला जोडणं सुद्धा सोपं जावं यासाठी. ठीक आहे. आता बघा हा बरोबर सेंटरला ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता असं ठेवल्यानंतर आपण साईडला ना पिना पण लावून घेऊयात, जेणेकरून आपल्याला ते स्टिच करणं सोपं जावं. आणि याच्यातला डिस्टन्स आपल्याला 2 इंचाचा हवा होता, तर म्हणजे कटिंग करताना आपण तशीच मार्किंग केली होती, त्यामुळे ते व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. दोन्ही साईडला पिना लावलेल्या आहे. आता आपण इथे टीप टाकून हे व्यवस्थित पॅक करून घेऊयात. तर बघा सिंगल फूटने पण तुम्ही इथे टीप मारू शकतात, पण सिंगल फूटने व्यवस्थित टीप टाकली जात नाही, तर शक्य असल्यास आपलं रेग्युलर फूट परत लावून घ्यायचं. ठीक आहे. आणि बघा जिथे टीप येईल ना तर तिथले मणी सुद्धा काढून घ्यायचे आहे, खालच्या साईडचे पण, नाहीतर मग काय होतं की सुई तुटते आणि आपले कामं वाढतात. सो तसं होऊ नये त्यासाठी. तर बघा मी म्हटल्याप्रमाणे इथे मी रेग्युलर फूट लावून घेतलेला आहे, कारण सिंगल फूटने फक्त आपली रेडीमेड पाइपिंग आणि मोती लेसेस व्यवस्थित लावता येते, बाकीच्या गोष्टींना म्हणजे रेग्युलर टीपला ते व्यवस्थित आपल्याला मॅनेज करता येत नाही आणि शिलाई व्यवस्थित येत नाही, कपडा त्यातून सटकण्याचे चान्सेस असतात. सो त्यासाठी बघा एक साईडने टीप टाकली, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा टीप टाकूया. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं, जेणेकरून हा पॅच व्यवस्थित पॅक होईल. ठीक आहे. तर बघा मग अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असा आपण इथे पॅच लावून घेतलेला आहे. खरं तर फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर आलेली आहे. आता यानंतर आपण ह्या ब्लाउजला एक लेस लावून घेऊयात, आपला जो काही मेन गळा आहे ना तिथे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस लावताना मॅचिंग दोरा यूज करायचा, जेणेकरून आपली ब्लाउजची फिनिशिंग बिघडायला नको यासाठी. तर मी सुद्धा इथे मॅचिंग दोरा ओवून घेतला. त्यानंतर बघा छान अशी गोल्डन टिकली वर्कची लेस इथे घेतलेली आहे आणि ती आता आपण गळ्याच्या साईडने लावून घेऊयात.
तर इथून व्यवस्थित इथपर्यंत लावलं की जिथे कोपरा येतोय तर तिथे आपल्याला लेस व्यवस्थित फोल्ड करायची असते. कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा शेप असा व्यवस्थित येतो, पण लेस नीट न लागल्यामुळे त्याचं पुन्हा लुक बदलतं. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची असते. पुन्हा मी फोल्ड केली बघा बरोबर. आणि मी म्हटल्याप्रमाणे कुठलीही लेस तुम्ही लावू शकतात, पण ह्या छान अशा फॅन्सी लेसमुळे आपल्या ब्लाउजला अजूनच सुंदर असं लुक येणार आहे. सो खास त्यासाठी मी इथे ही लेस लावलेली आहे. हे बघा, ठीक आहे. आता ही लेस लावून घेतलेली आहे. एक्स्ट्राची इथे कट करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी या लेसला डबल टिप देऊन घेते. मी नेहमीच सांगत असते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे असतात. लेसला डबल टिप दिल्याने फिनिशिंग छान येते, ती प्रॉपर पॅक होते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा इथपर्यंत झालेला आहे. आता यानंतर आपल्याला बॅक साईडला टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा सेंटर पासून आपण इथे मार्किंग करून घेऊया. तर सेंटर पासून 4.5 अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंच टक्सची मी मार्किंग केली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण त्याच पद्धतीने मार्किंग करून घेऊयात. आणि आता जी मार्किंग केली त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. तर स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचा आहे आणि त्याला डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे. तर बघा मग सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आता आपण इथे देऊन टाकूयात. आणि बघा मग फायनली आता आपण दोन्ही साईडचे टक्स टाकून घेतलेले आहे. ते सुद्धा एकदम प्रॉपर असे फिनिशिंग आहे. ठीक आहे, तर बघा मग इथे आपला हा बॅक पार्ट फायनली स्टिच करून कंप्लीट झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर इथे नॉट लावायचे असतील तर तुम्ही लावू सुद्धा शकतात. ठीक आहे, तर मी तर काही इथे लावत नाहीये. आणि त्याचबरोबर इथे आता सेंटरला आपण एखादं बटन पॅच काही पण लावू शकतात. तर त्यामुळे अजून आपल्या डिझाईनला लुक यावं यासाठी. तर बघा मग या सुंदर बॅकनेकचं जवळून लुक दाखवते, म्हणजे लेस वगैरे कशी आहे तर हे तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्हाला सुद्धा जर का अशी तुमच्या शेजारी आजूबाजूला अशी लेस जर मिळत असेल तर तुम्ही नक्कीच यूज करा. नक्कीच ह्या लेसमुळे ब्लाउजला अजूनच सुंदर असं लुक येत आहे. आणि मधला पॅच सुद्धा बघा मोती लेस वगैरे एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित लागले गेलेले आहे. सो फायनली खूप सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली इथे ही आज ब्लाउज डिझाईन कंप्लीट स्टिच करून झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पद्धत खूप सोपी आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच अशा डिझाईनची चॉईस द्या. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन नक्कीच आवडेल. तर बघा मग आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्स ज्या सांगत गेलेल्या आहेत तर त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवायच्या आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने सहजच स्टिच करता यावं यासाठी. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.